तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस झालाय आणि या पावसामुळे अगदी 10-15 मिनिट पडलेल्या पावसामुळे पुण्यातल्या रस्त्यांवरती पाणी तुंबल्याचं पाहायला मिळतंय। मी आता पाहिलं तर प्रभात रोडची जी लेन आहे त्या ठिकाणी उभी आहे आणि इथे जर पाहिलं तर अगदी 10 मिनिट पाऊस झालेला होता आणि फार जास्त मुसळधार पाऊसही नव्हता, संततधार पाऊस होता आणि तेवढ्या पावसाने सुद्धा या ठिकाणी पाणी तुंबलेलं पाहायला मिळतंय। हा रोडचा जर पाहिलं तर प्रचंड वर्दळीचा रोड आहे, खूप जास्त वाहनं या ठिकाणून येत असतात आणि पाऊस सुरू होण्याच्या आधीच म्हणजे पावसाळ्याचा सीझन चालू व्हायच्या आधी मे महिन्यामध्येच अशा पद्धतीचे हाल जे आहेत ते पुण्यातल्या रस्त्यांचे पाहायला मिळतात। हा केवळ एक रोड नाहीये, अशा पद्धतीचे अनेक रोड आहेत ज्या ठिकाणी अगदी 5-10 मिनिटांच्या पावसाने सुद्धा प्रचंड पाणी साचतंय, ज्या पाण्याचा मग पुढे वाहतूक कोंडीला त्रास होतोय, गाड्या चालवणाऱ्यांना त्रास होतोय, पायी चालणाऱ्या पादचाऱ्यांना सुद्धा याचा मोठ्या प्रमाणात त्रास होताना पाहायला मिळतोय। पुढे जर आपण पाहिलं तर काही लोक या ठिकाणचे जे चेंबर आहे ते चेंबर कुठेतरी ढिल्ले करून हे पाणी आतमध्ये जाईल का अशा पद्धतीने प्रयत्न करताना सुद्धा दिसतात। काही वेळापूर्वीपर्यंत हा संपूर्ण रस्ता पाण्याने भरलेला होता, आता मात्र थोडं थोडं पाणी ओसरतंय, मात्र पूर्ण पाणी ओसरलेलं नाहीये। इतक्या कमी वेळात पाणी का भरलं हा मुळात प्रश्न आहे। तसं पाहायला गेल्यास जेव्हा पावसाळा चालू होतो तर खरं तर एप्रिल आणि मे महिन्यामध्येच अशा पद्धतीची जी डागडुजीची कामं असतात, रस्त्याची असतील, ड्रेनेज लाईनची असतील, पाणी साचू नये, तुंबू नये यासाठीची सगळी उपाययोजना जी आहे ती कामं जी आहेत दुरुस्तीची ती सगळी उन्हाळ्याच्या महिन्यांमध्येच केली जातात आणि मग जून मध्ये जो पावसाळा चालू होतो त्यासाठी संपूर्ण शहर जे आहे ते सज्ज होत असतं। मात्र तसं झालेलं दिसत नाहीये, बऱ्याचशा रस्त्यांवरती अजूनही पाणी साचताना दिसतं। या रस्त्यांचं काम झालं की नाही हा एक खूप मोठा प्रश्न आहे। जर काम झालं नसेल तर अजूनपर्यंत का झालेलं नाहीये, कारण आज जर आपण पाहिलं तर जवळपास 12-13 मे उजाडलेली आहे, अवघ्या 15-20 दिवसांमध्ये पावसाळा चालू होतोय, अवकाळी पाऊस ऑलरेडी चालू झालेला आहे। असं असताना सुद्धा रस्त्यांची कामं झाली नाहीयेत का, ड्रेनेज लाईनची कामं झाली नाहीयेत का, आणि जर झाली असतील तर मग अजून सुद्धा पहिल्याच पावसामध्ये रस्ते का तुंबतायत हा एक मोठा प्रश्न निर्माण होतोय आणि याच तुंबलेल्या पाण्याचा त्रास थेटपणे पुणेकरांना होत असलेला पाहायला मिळतोय। कॅमेरा पर्सन निलेश सह समृद्धी जाधव, टॉप न्यूज मराठी, पुणे। घ्या परदेशात भरारी, तेही सर्वसामान्यांना परवडणारी। 1 रुपया भरा आणि थायलंड मध्ये फिरा। सचिन इंटरनॅशनल घेऊन आले आहेत जगातली सर्वात स्वस्त परदेश टूर। पूर्ण 5 दिवसांचं पॅकेज आता फक्त 32,999 रुपयांमध्ये। पॅकेज मध्ये विमान प्रवास, हॉटेल, ब्रेकफास्ट, ट्रान्सपोर्ट आणि प्रेक्षणीय स्थळे। सचिन इंटरनॅशनल 18 वर्षांपासून पर्यटन क्षेत्रातील एक विश्वसनीय नाव। सचिन इंटरनॅशनल सोबत मनसोक्त फिरा। संपर्क 7767989898।